माझ्यासोबत आता गौरीचे वडील आहेत. काका, म्हणजे आपण आत्ताची गेली, माझी मुलगी गेली ना, आता पुन्हा काय सांगू मी. माझी जायला गेली नव्हती ती. नका, मला काही बोलायचं नाही सर. माझं लेकरू गेलं एवढं कधी कळाली सर? काय नाही, आता मला काही कळत नाही त्यातलं. त्यांनाच विचारा आता. माझी मुलगी काही नका करू सर, मला काही वाईट बोलायचं नाही. मला बोलवा, माझं लेकरू गेलंय डॉक्टर. 2 मिनिटं. हे गौरीचे वडील आहेत आणि वरळी पोलीस ठाण्याच्या समोर आहेत. आई वडील सर्वजण अतिशय दुःखामध्ये आहेत. स्वतः वडीलसुद्धा एक डॉक्टर आहेत, आई नर्स आहे. आणि जेव्हा ह्या मुलीची घटना घडल्याच्या नंतर अतिशय पूर्ण कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सध्या यांच्याकडून पूर्ण वरळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. नेमकी तक्रार काय आहे, ही हत्येची आहे की आत्महत्येची आहे, हे थोड्या वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या स्वतः अंजली दमानी या सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि त्यांच्या आईवडिलाची आपण जर बघितलं तर समोरच त्यांचे आईवडील हे बसलेले आहेत. आईवडील पूर्ण नातेवाईक कुटुंबीय हे सगळेजण आहेत. आई आणि वडिलांच्या डोळ्यामधलं अश्रू जे आहे हे आता थांबवणं कठीण आहे आणि आम्ही नेमकं काय बोलावं असा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.